या आई वारसाई मातेला नंतरच या नृत्याला पालखी आविष्काराला सुरुवात केली जाणार आहे। बघा वारसाई मातेची जय। बघा अगदी खास करून श्रीराम भागरे आमचे लाडके बुवा विशाल आणि त्यामागं आमचा गणेश दादा आविष्कार नृत्याच्या पालखीला वारसाई मातेला पंचायतवरून विविध या ठिकाणी अलंकार घातल्या जाते। त्याबरोबर आमचे पालखी नृत्य घटक आणि वारसाई आणि पालखी नृत्य घटक कुशळे यांचा हा संच आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय। त्याला ढोलकरी मंडळी आमचे खास करून आमचे विठू माऊली गरुडावर बसली माझी विठू माऊली आली। बघूया नृत्य आपल्याला त्या नृत्याचा आविष्कार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतोय। गरुडावरून आला माझा दैवानी आला माझा साक्षात पांडुरंग आला विठू माऊली आली असं आविष्कार नृत्य या ठिकाणी आणि कालकाय नृत्य कुचीच्या वतीनं हा डोका या ठिकाणी सादर केला जातोय। आता गरुडावर बसून माझा दैवानी आला साक्षात परमात्मा पांडुरंगाचं रूप या ठिकाणी ह्या डोक्यामध्ये सादर केलं जात आहे। सुंदर असा गोठवा आपल्या सर्वांच्या मनोरंजनासाठी सत्यवानाचे प्राणांसाठी सत्यवानाचे प्राणांसाठी यमराज रोडावर स्वार हो सत्यवानाचे प्राणांसाठी निघालेले आहे। आपले महान रोडावर स्वार हो यमराज सत्यवानाचे प्राणांसाठी निघालेले आहे। यमराज सावित्रीचं काही अज्ञात तयार होत नाही आणि यमराज सावित्रीचं काही अज्ञात तयार होत नाही तरी सुद्धा सावित्री यमराजाची पाठ सोडत नाही की आपल्या पतिदेवाचे प्राणाची भीक मागत असते आणि यमराज तिला सांगू लागतात हे सावित्री तू माझ्या मागून येऊ नकोस सावित्री तू माझ्या मागून येऊ नकोस